या सृष्टीमधल्या सर्वश्रेष्ठ ज्ञानी पुरुष, सर्वश्रेष्ठ वितरागी, जे वेदही समजतात, वेदांगही समजतात, शास्त्रही समजतात, शास्त्राचं सारही समजतात, भगवती भगवंताचा अनुग्रह त्यांना प्राप्त आहे. भगवंताचं स्वरूप, भगवतीचं स्वरूप ज्यांना प्राप्त आहे, भगवंताच्या परमात्म्याच्या निश्वासातून जे वेद प्रगट झाले, ते वेद ज्यांनी आपल्या तपोबलाने ग्रहण केले, प्राप्त केले आणि जगासाठी त्याचं लिखाण केलं. म्हणून समस्त वैदिक हिंदू धर्माच्या वाङ्मयाचे उद्गाते, लेखक अशा परमज्ञान संपन्न सद्गुरूंचे सद्गुरू लक्षात घ्या. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये. कोणतीही कथा वर्णन करताना व्यासानं बंधन केल्याशिवाय कथेला वक्ता आरंभच करू शकत नाही. कारण ज्या पीठावरती वक्ता विराजमान झालेला असतो, या पीठाचं नाव व्यासपीठ आहे. जगामध्ये अनेक पीठ जरी असले तरी सर्वश्रेष्ठ पीठ असतं व्यासपीठ. ज्याला ज्ञान असतं त्याच्यासाठी व्यासपीठ श्रेष्ठ असतं. मग तो वक्ता असो की श्रोता असो. परमात्म्याकडून प्राप्त झालेलं ज्ञान वेदव्यासजी महाराजांनी ग्रथित करून व्यासपीठाच्या माध्यमातून आणि पहिलं व्यासपीठ विभूषित केलं सुतांनी. पुराणांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं उत्तरदायित्व सुतांकडे व्यासांनी सोपवलं. म्हणून व्यासपीठ धर्मज्ञान, संस्कृतीचं ज्ञान, शास्त्रज्ञान, अध्यात्म ज्ञान वर्णन करून सांगण्यासाठी व्यासपीठाचा उपयोग आणि प्रयोजन आहे. अशा परमज्ञान संपन्न आदि गुरु ज्यांच्याकडे ब्रह्मविद्या आहे, त्या ब्रह्मविद्येचे पहिले उद्गाते भगवान वेदव्यास आहे. नसता वेदांचे 4 वाक्य कोणाला ज्ञान होते? अशा महामती पुरुषोत्तमाचे अवतार, भगवान नारायणाचे अवतार वेदव्यासजी महाराज. पुत्राची इच्छा झाली, पुत्र प्राप्त झाला, कृपेतून प्राप्त झाला. विद्यार्जनासाठी गुरुकुलामध्ये पाठवलं, विद्या घेऊन केलं, वापस येऊन पोहोचले. वेदव्यासजी महाराज म्हणतात, बेटा तू विवाह कर. नाही म्हणतात, बाबा मी विवाह करणार नाही, संसार कसा आहे मला माहिती आहे. या संसारामध्ये पडलेला जीव कधीच मोकळा होऊ शकत नाही. आपल्यालाही वाटतं एवढं झालं की झालं, एवढं झालं की एकदा विवाह झाला की झाला, मग काय. दलदल म्हणतात ना, दलदल, काहीतरी असं चिखल वगैरे किंवा असं काही
वनस्पती असते त्याच्याकरता जर पडला मनुष्य आणि जितका जितका वरती येण्याचा प्रयत्न करतो तितका तितका तो आतमध्ये जातो. एवढं झालं की झालं, लग्न झालं की झालं, मग काय देवदेवच करायचं. एखादं 2 लेकरं झाली की मग झालं काम, एकदा पाळणा आहे ना मग झालं काम. लेकरं शिकले सवरले मग झालं काम. एकदा लेकरं मोठे झाली मग मला काय काम आहे. लेकरं काम धंदा करते, पैसा कमावणार ते, मला काय काम आहे. मग रात्रंदिवस कथा कीर्तन. एकदा लेकरांचे लग्न झाली, एकदा सोनमुख पाहिलं ते पाहिलं की मग म्हणजे घरात स्वयंपाक पाण्याची मला काही काळजी नाही. बसायला काम. लेकरा बाळांच्या हाती संसार करून दिला, झालं काम. पण अजून एक काम शिल्लकच राहिलं. एकदा नातवाचं पाहिलं का मग गंगेला स्नान करायला चाललं. मग गंगेत घोडे नाले, अजून काही घोडे गंगेला गेले आणि ते काही धावून येणार. अहो जिथून संसार सुरू केला तो संसार पूर्ण 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 करता करता आज जर का आपल्या प्रपंचाकडे संसाराकडे आपण वळून पाहिलं तर सुरुवात केली त्याच्यापेक्षा आज तो अधुरा आहे. सुरुवातीला चांगला होता, भरभक्कम होता, आज तर पोकळ झालाय. पहिल्यांदा जेवढी गरज नव्हती आपल्याला त्याच्यापेक्षा आज जास्तीची गरज वाटायला लागली. मग लक्षात येतं एवढं करण्याचा प्रयत्न केला, कुठं काहीच झालं नाही. पुढं तर गेलोच नाही आपण, उलट मागं चाललं गेलो. होतं नव्हतं तेही संपून गेलं शरीर. याला पूर्ण करायच्या नादाला लागलो आपण. प्रपंच संसार देहही आजचा सतून गेला आणि हाती काही राहिलं नाही. या प्रपंचात जर गेलो नसतो, विवाह जर केला नसता तर किती सडे राहिलो असतो आपण. किती सडे राहिलो असतो. पण नाही लक्षात आलं आपल्या त्यावेळेला. माझ्या पण लक्षात नाही आलं. अक्कल आली पण उशीर आली. गाडी स्टेशन सोडून निघून गेली. कसा संसार अपूर्ण. करणाऱ्याचा परमार्थ सतत पूर्णतेकडे जात असतो आणि प्रपंच संसार करण्याचा प्रपंच सतत अपूर्णतेकडे जात असतो. जितका करावा तितका पोकळ होत जातो, कमतरता. आणि शेवटी हे लक्षात येते की माझ्या हातात तर काहीच राहिलं नाही. लग्न करून आलो मी, आली मी ती सगळी सत्ता माझ्या हाती सुरुवातीला नव्हती. सासूबाईंनी हळूच माझ्या हाती घेऊन टाकली सगळी सत्ता. माझा सुनबाई आली तर आता माझ्या हातात काय आहे. सुरुवातीला ती विचारायची भाजी काय करू, आता मला विचारावं लागतं सुनबाई भाजी काय करू. मी 2 रुपये खर्च करू का नको. संक्रांतीला काही वाण आणू का नको. देते का 5-50 रुपये देते का. तुझ्या नवऱ्याला माझ्या लेकराला मागू मी. काय राहिलं आता. परक्यासारखं घरातच राहत आहोत आपण, परिवारासोबत राहत आहोत आपण, पण परक्यासारखंच राहावं लागतं. भिवून राहावं लागतं. हिला जर लेकराला जर एखादी गोष्ट आवडली नाही आणि जर का काही माझं म्हातारपण कसं जायचं. मजूर मनुष्य मोल करीन तरी रुबाबाने राहते आपल्या परिवारामध्ये. ज्यावेळेला सेवेला येते त्यावेळेला त्याच्याही पेक्षा काही गुजरी परिस्थिती तुमची माझी, त्याच्याही पेक्षा आवाज दे.
क्षण न लागता दिसेची ना संतांचा अनुभव ग्रंथाचा अनुभव तुमचा माझा या अनुभव संसार तर आपणही करतो प्रपंच तर आपणही करतो काय अनुभव आहे काय अनुभव आहे कोणी म्हणत असेल आता मी सुखी आहे थोडं थांब संत म्हणतात युवराज युवराची दाट सावली सज्जनी देसी वाळी खैराच्या झाडाचे निखारे खैराच्या झाडाचे निखारे म्हणजे सगळ्यात निखारा म्हणजे सगळ्यात विस्तव सगळ्यात अग्नी या झाडाच्या लाकडात असतो एवढ्या तप्त अग्नीवरती झोपावं आणि शहाणा तरी म्हणतोय मी सुखात आहे बापरे किती आश्चर्य किती भ्रांती जीवाला तैसा संसार पाहता पाहता क्षण लागता दिसेची ना तैसा पाण्यावरती बुडबुडा येतो ना आणि किती वेळ राहतो पाण्यावर बुडबुड येतात ना किती वेळ राहतात क्षण न लागता दिसेची ना पैसा तुमचा माझा संसार गेला ना हातून लेकरू झालं ते हातून गेलं पती मिळाला तो हातून गेला धर्मपत्नी मिळाली ती हातून गेली धन मिळालं ते हातून गेलं घरदार मिळालं ते जुनं झालं तेही हातून झालं काय राहतं हाती जो हाती राहू शकणार होता जो एकदा सापडला की पुन्हा जाणार नव्हता जिची कृपा एकदा झाली की पुन्हा अवकृपा होणार नव्हती त्याच्या आणि तिच्या सेवेसाठी जर जेवढं आपण प्रपंचाचं दास्यत्व करताना केलं ना एवढं जर आपण एवढं प्रेमाने जर आपण एवढं त्यागपूर्ण जर आपण तिची आणि त्याची सेवा केली असती तर आतापर्यंत तर नराचे नारायण होऊन बसलो असतो पण आलं का लक्षात आपल्या आतापर्यंत तर नारायण झालो नाही आपण आतापर्यंत तर भगवतीचं स्वरूप नाही प्राप्त झालं आपल्याला आतापर्यंत तर तिचा अनुग्रह नाही प्राप्त झाला आपल्याला आणि जे प्राप्त झालं आपल्याला असं वाटत होतं ते तर हातातून सुटून गेलं म्हणून बाबा मला लग्न करायचं सडा असला मनुष्य तर काही नाही मस्त खूप भजन करत पाहिजे कोणतीच उपाधी नाही भजन करणाऱ्याला उपाधी नसतात आपण एकतो मग आपली धर्मपत्नी मग लेकर बाळग मग ते असं म्हणतात त्याला परमार्थ साधना करायची आहे त्यांनी जया
एकटा. त्याने सगळे साथी मिला घाती उसे अकेला घाला. एकटा. आता जे एकटे असतात तर ते कुठेही जावं पण रोखणार नाही, टोकणार मी 7 दिवस भागवताला राहू. आता काही वारकरी मंडळी भागवताला सांगतो काय निवांत आहे का? आपल्याला घरी जावं लागतं नाही. कशामुळे? आपण सोबतीला जास्त घेतलेत ना. चोर को खांसी और साधु को दासी. पहा, चोर को खांसी और साधु को, चोर को खांसी साधु को दासी मुसीबत में डाल देते. मुसीबत में डाल देते हैं. चोर को खांसी साधु को दासी मुसीबत में डाल देते हैं. प्यार करने से बेटा बिगड़े, प्यार करने से बेटा बिगड़े, और भेद देने से नारी, और भेद देने से नारी. गुण मिले तो गुरु बनाओ, गुण मिले तो गुरु बनाओ, गुण मिले तो गुरु बनाओ. चित्त मिले तो चेला, चित्त मिले तो चेला, मन मिले तो मित्र बनाओ, वरना रहो अकेला. उसे अकेला वाला. शुकदेवजी महाराज आणि वेदव्यासजी महाराजांचं तत्वचिंतन आणि देवी भागवता. कोणी म्हणे देवी भागवतामध्ये असे विषय नाही, हे तर प्रमुख विषय आहेत महाराज. यालाच म्हणतात तत्वजिज्ञासा. अथा तो तत्वजिज्ञासा जिज्ञासा. भागवत सामान्य ग्रंथ नाही बरं का. एका भागवताचा अभ्यास ज्याने विधीपूर्वक केला त्याला जगातल्या कोणत्याही ग्रंथाचा अभ्यासाची आवश्यकता राहत नाही. आणि कोणताही सिद्धांत श्रीमद भागवताची सांगण्याची जी पद्धती आहे ती अत्यंत सुगम आहे. नसता शास्त्र सिद्धांत किचकट आहे, वृक्ष आहे. परंतु तरी सुद्धा श्रीमद भागवताची कला एवढी मधुर आहे महाराज की साधकाला सहजतेनं तो सिद्धांत सुगम शब्दांमध्ये प्रस्तुत करते, वाढते. कला आहे भागवताची. आपण जे करत असतो ना ते समजून घेतलं पाहिजे. अन्यथा न समजता न उमजता जर का आपण प्रपंच आणि गृहस्थाश्रम केला तर हा गृहस्थाश्रम आपल्याला अधमगतीला पाठवल्याशिवाय राहत नाही. कारण गृहस्थाश्रम आणि संसार सोडूनही चालत नाही आणि आपण करतो तसा करूनही चालत नाही. त्याला विधीपूर्वक केला गेला पाहिजे. म्हणून तात्विक चिंतन चाललंय. वेदव्यासजी महाराज म्हणतात बेटा तू विवाह करावा असं मला वाटतंय. शुकदेवजी महाराजही वेदात ध्यान करून आलेले होते. ते म्हणतात नाही बाबा, संसार मी नाही करणार, लग्न मी नाही करणार. व्यासांच्या लक्षात आलेला हा मानणार नाही. यानी बेटा एक काम कर. म्हणले काय? जनकांकडे जा. आता वडील एवढे आग्रह करतात आहे, नाही जास्त वेळेला म्हणता येत नव्हतं म्हणून जाऊन पाहू हे म्हणतात. शुकदेवजी महाराजांना हे ज्ञान फक्त नव्हतं की जरी आपण सहज संताकडे गेलो तर संत आपला प्रभाव केल्याशिवाय राहणारच नाही.
प्रत्येकाचा आपला प्रभाव असतो. अग्नीजवळ सहज जरी गेलं तर उष्णता प्राप्त होते किंवा प्रकाश प्राप्त होतो किंवा चटका तर बसतो. सहज गेलो, मी काय मुद्दाम नाही केलं, सहज मी त्याला पाय पडला विस्तवावरती, असा चटका बसला. त्याने स्वभाव दाखवला का नाही त्याचा? संत सहवासामध्ये, संत संघामध्ये ज्या वेळेला आपण सहज जातो त्यावेळेला त्याचा प्रभाव तर आपल्यावरती होणार असतो, हे व्यासांना माहिती आहे. पण सहज जाऊ आपण, काय हरकत आहे, त्यांच्याकडे जायचं सांगतात तर जाऊ, गप्पा गोष्टी करू, आणि त्यांनी किती सांगितलं आपल्याला विवाह कर, आपण नाही करायचं. साधू संतांचे मत सुद्धा माणसं फोडतात. काही अर्थ नाही म्हणतात तुमच्या बोलण्यामध्ये. हो हो हो, ग्रंथाचे बोलणे, ज्ञानोबा तुकोबाचं बोलणं सुद्धा फोडतात. साधू संतांना काय माहित म्हणतात, साधू संतांना काय कळतं, जाऊन पाहू. माहित नव्हतं शुकदेवांना की संत तुका म्हणे गुण चंदनाची रंग, 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 तुका म्हणे संतांकडे गेल्यानंतर संतांचा प्रभाव. शुकदेवजी महाराज निघाले जनक महाराजांच्या भेटीसाठी. जनक महाराजांना माहित होतं व्यासांनी शुकदेवाला पाठवलंय माझ्याकडे, आणि वाटच पाहतात साधू संत, कोणी येतं का, कोणी येतं का, कोणी येतं का. सहज तर साधू महापुरुषांकडे कोणी जात नाही. इष्टांकडे जातं, मित्रांकडे जातं, सगळीकडे माणसं जातात, जिथं जायचं तिथं जातात, जाऊ नये तिथं जातात, पण साधूकडे, आणि चांगलं पण असतं. साधूकडे जाणं काही एवढं फार चांगलं नसतं बरं का. काल्या महाराजांनी भजन म्हणले, मत घबराओ हे जग वालो, इस तरह
भीती वाटते ना संसाराची, आणि गोष्ट खरी सुद्धा आहे बरं का, गोष्ट खरी सुद्धा आहे. आतापर्यंत संसाराचं वाटोळं साधूच्या संघातच झालं. ज्यांना अजूनही संसार प्यारा आहे त्यांनी दूरनं दर्शन घेत जावं. ग्रंथाचा जास्त संग, संताचा जास्त संग करत जातो. करून घ्यावा चांगला संसार, प्रपंच जर चांगला आहे आपण करतो त्यामध्ये जर आपल्याला सुख आहे तर करून घ्यावं. या जन्मात करावं, पुढच्या जन्मात करावं. जेव्हा थकून जाऊ आपण तेव्हा सत्संगाचा विचार करावा. सत्संगासाठी निघाले. शुकदेवाला माहित नाही परिणाम काय होणार आहे. ज्यावेळेला शुकदेवजी महाराजांचं आगमन मिथिला नगरीमध्ये झालं, आता या राज्याच्या सीमेपासून पाहत आले, सैनिक सीमेवरती उभे आहेत. म्हणजे असे कसे साधू आहेत, म्हणजे काय, एक तर राजे आहे. कारण आपल्याकडे काही काही पद्धती संस्काराने चालत मान्यता झालेल्या असतात की साधू जर असला तर त्याच्याजवळ धन नसलं पाहिजे. हो हो, साधू जर असला तर कपडा लत्ता नसला पाहिजे. साधू जर असला तर का का तुमच्या माझ्याजवळ सगळं असलं पाहिजे, साधू जवळ काहीच नसावं. असं कधी कधी असं कसे महाराज, काय झालं त्याने चोऱ्या केल्या का, काय झालं काय. जनक राजांबद्दल संभ्रम निर्माण होतोय. आणि लक्षात घ्या, साधू महापुरुष आपलं वास्तव जे असतं ना ते लपवून ठेवतात. ज्याच्याजवळ काहीच नसतं ना तो जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण फकीर असतो, गरीब असतो, म्हणून आपण जगाला आपलं वैभव दाखवण्यासाठी प्रयत्न करतोय. पहा कसा बंगला बांधला, पहा कसं रंगरंगोटी केली, पहा कसं फर्निचर केलं, पहा कसं हे केलं, पहा कसं आमचं बाथरूम, पहा कसा आमचा काय पाहण्याजोग आहे. चांगले कपडे घालून मी श्रीमंत आहे दाखवण्याचा प्रयत्न, सोनं नारंगावरती परिधान करून मी श्रीमंत आहे दाखवण्याचा प्रयत्न. अरे कोणाला दाखवायचं आहे आपल्याला. या वैभवाचं प्रदर्शन आपण कुणासाठी मांडलंय. मला सगळ्यांनी श्रीमंत म्हणावं यासाठी, कारण मी गरीब होतो, सगळ्या जगाला माहितीये. आज मी श्रीमंत झालो, माझी श्रीमंती जगाला कळावी, दिसावी, याच्यासाठीच हे शोरूम उघडलंय. जो ओरिजिनल असतो ना त्याला अजिबात दाखवायची गरज. आजही गर्भ श्रीमंत जे असतात ना महाराज, गर्भ श्रीमंत जन्मजात पिढीजात श्रीमंती ज्यांच्याकडे आहे ना त्यांचं राहणीमान पाहावं किती साधं आहे. त्यांचं उठणं पाहावं, बसणं पाहावं, बोलण्याची विनयता पाहावी, परिवारातले समाजातले व्यवहार पाहावे. कोणत्याही ठिकाणावरती मधोन्मत्तपणा त्यांच्या आचरणामध्ये पाहायला मिळत नाही. वैभवाचं अजिबात प्रदर्शन करत नाही. ते गर्भश्रीमंत आहे. अशी गर्भश्रीमंतातली आध्यात्मिक श्रीमंती ज्यांना प्राप्त आहे जनकराजे आहेत. मी सिद्ध आहे, मी साधू आहे, मी भगवतीचा स्वरूप अनुभूती घेतलेला आहे, मी महात्मा आहे, हे दाखवायची जनकांना काही आवश्यकता नाही. कोणी माना नका मान. साधू एक असा असतो महाराज ज्याला जगाशी काही कर्तव्य नसतं. भक्त एक असा असतो ज्याला जगाशी काही कर्तव्य नसतं. जग तर आता डोक्यावर घेऊन नसतं, उद्या पायदळी तोडवणार असतं. जगाचं कुठं घेऊन असतात.
साधूला ना जगाचा सन्मान प्यारा असतो, ना जगाने केलेल्या अपमानाचं त्याला काही दुःख असतं. साधू तटस्थ असतो. जनक राजांचं स्वरूप नाही लक्षात आलं, म्हणून अशी माझ्यासारखी गाडी मिळी वाढवली असती तर कोणी म्हणलं असं महाराज आहे. पण तसं काही नव्हतं जनकांचं. भागवत कथा वगैरे काही सांगत नव्हते, कीर्तन करत नव्हते, काहीच एकदम साधं. नेमका धोका इथं बसतो. साधूला आपला देतो सोडून आणि असाधूचा लागला नादी लागून लागतो. बाई अंगावरती म्हणून जातो. जनक राजे स्वतः सिद्ध असताना सुद्धा शुकदेवजी महाराजांसारख्याला शंका निर्माण झाली की हे साधू नाही, हे तत्वज्ञानी नाही, हे अनुभव सिद्ध महापुरुष नाही. कारण काय आहे? राज्यपद उपभोगतात आहे, सर्व प्रकारच्या विषयांचं सेवन करतात आहे, धर्मपत्नी लेकर बाळ आहेत, मान सन्मान आहे, सगळं प्रापंचिकासारखं आहे. त्यांना कसं काय साधू म्हणायचं? विकल्प नवऱ्याचा सोडीला संग. म्हणून परमार्थ करत असताना चित्तातला विकल्प सोडून परमार्थ केला पाहिजे. कधी कधी भ्रम निर्माण होण्याची शक्यता असते, कारण आपले ज्ञान असतं, आपली बुद्धी आपल्याला असं सांगत असते की साधू असा असतो आणि नेमका साधू आपल्याला तसा दिसत नाही, म्हणून आपण त्याला साधू मानत नाही. नेमकं असं असतं, ज्याला आपण मानत नाही नक्की साधू तोच असतो. झाली गडबड. सामान्य प्रापंचिकासारखा सामान्य जीवन ज्यांचं, असं म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, तू मनुष्या सारिखा तरी आवडे, कोई मनुष्य कतया न करे, जैसी जळी जळी रपडे मौली वर्णन करतात. कारण खरं खरं दिसेल असं काही नाही, सत्य सत्य दिसेल असं काही नाही. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणतो. तो मनुष्या सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळे न बुडे. एखादा प्रपंचामध्ये असला दिसला तर तो काय प्रापंचिकच असेल असं का थोडीच. जसं आकाशातला सूर्य पाण्यामध्ये आपल्याला दिसतोय, पण दिसतो म्हणजे तो असतो का? अहो, आरशामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपण पाहतो म्हणजे काय आपण आरशात असतो का? असतो का? दिसतो आरशात आपण? आरशात आपण असत नाही, आपण आरशा समोर असतो आणि आरशात आपण स्वतःला पाहतो म्हणजे आपण दिसतो. दिसतो याचा अर्थ नसतो, दिसतो याचा अर्थ नसतो, पण दिसतो तर खरं ना. म्हणून दिसण्याहून हे मानू नये की तो तिथं आहे. संसारामध्ये दिसतोय, प्रपंचामध्ये दिसतोय, लेकरा बाळासोबत दिसतोय, त्याच्याजवळ धन आहे, धनासोबत दिसतोय, पदासोबत दिसतोय, हा दिसतोय फक्त, पण नाही बरं का याच्यामध्ये. तो असंग आहे, तो निर्लेप आहे, तो निर्विकार आहे, तो बाजूला उभा आहे. स्वतःचा प्रपंच, स्वतःचा संसार साक्षी रूप होऊन जो पाहतोय साधू, ओळखायला येणं तर फार अवघड आहे. शुकदेवजी महाराजांना धोका बसतोय. प्रापंचिकाकडे मला का पाठवतात, संसारिकाकडे मला का पाठवतात? ज्याने लग्न केलं ती लग्नाचीच प्रशंसा करतील. जनकाने लग्न केलं होतं, विवाह केला होता, काय सांगतील मला? मी लग्न केलं, तू ब्रह्मचारी राहा असं तर काही सांगणार नाही. विवाहाची प्रशंसा करतील आणि विवाह जर यांनी केला तर हे परम साधन करणारे नाहीत.
मुळामध्ये परमसिद्धीला प्राप्त आहे जनकराज. महाद्वारापर्यंत येऊन पोहोचले. द्वारपालाने रोखलं. म्हणजे आतमध्ये नाही जायचं. म्हणजे का नाही जायचं? म्हणजे जनक महाराजांची परवानगी आम्ही घेऊन येतो आणि मग तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी देऊ. शुकदेवजी महाराजांना असं वाटलं की मी वेदव्यासजी महाराजांचा पुत्र आहे, वेदाध्ययन केलेला आहे, मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि एवढा मोठा महापुरुष मी असताना सुद्धा मला म्हणतात परवानगी शिवाय आतमध्ये जायचं नाही. असं काय त्या महाराज असं काय? आतमध्ये सेवेकरी गेले. जनक राजांना माहितीच होतं. जनक राजांना विचारलं, म्हणले काय काही निरोप आहे बाबांनो? विचार सांगितलं पहारेकऱ्यांनी. म्हणले आपल्या महाद्वारासमोर वेदव्यासजी महाराजांचा पुत्र आहे असं सांगतोय जो, आणि स्वतःला शुकदेव महाराज म्हणतोय जो, तुमच्या दर्शनाची अभिलाषा आहे, पाठवायचं. म्हणजे काय नाव सांगितलं त्यांनी स्वतःच? म्हणजे शुकदेव. म्हणजे पाठवू नका आतमध्ये त्याला. म्हणले मग वापस चालला जाईल. म्हणजे जाऊ दे ना. बाहेर आले सेवेकरी. बाहेर आलेल्या शुकदेवाने विचारलं, म्हणजे काही सांगितलं महाराजांचा निरोप काय, जाऊ का आतमध्ये? म्हणजे अजिबात नाही, परवानगी नाही तुम्हाला. म्हणले का? आमच्या महाराजांनी सांगितलं जे सोबत आणलंय ते तिथंच ठेवा, ठेवता आलं तर आत या, अन्यथा तिथंच राहायचं करा, नाही तर घरी जा. शुकदेवजी महाराज विचार करतात, मी तर दिगंबर आहे, माझ्याजवळ तो लोटा नाही, सोटा नाही, आणि काय ठेवू आता इथं काढू? नाही लक्षात आलं. म्हणजे आतमध्ये जाऊन सांगा मी वेदव्यासजी महाराजांचा पुत्र, वेदांगाचं सांगाध्ययन केलेला, मी शुकदेव तुमच्या दर्शनासाठी आलोय, मला दर्शनाची परवानगी द्या. पुन्हा निरोप आतमध्ये गेला. जनकाने तेच पाठवलं. सेविकांनी तेच सांगितलं, जोपर्यंत तुझ्यासोबत जे तू आणलंय ते इथं ठेवत नाही तोपर्यंत तुला आतमध्ये परवानगी मिळत नाही. पुन्हा शुकदेव तेच विचार करतात, सोबत काहीच नाही आणलं ना मी. निरोप येत होता आतमधून, शुका संगम त्यक्त्वा सुखी. संघाचा त्याग करून माझ्याकडे ये. त्यांना वाटलं मी तर काही सोबतच नाही आणलं. आणि मग लक्षात आलं, मी 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 ओ हार घाला या मीला, पूजा करा या मीची, धडाचा ना गोडाचा मी. काय शरीराचा गेंबा घेऊन माणूस चालतो. काय समजले मला आणि काय समजायचं तुला? प्रियत आहेस तू काय समजायचं? जड आहेस तू काय समजायचं? ज्याच्याबद्दल जाणायचं, ज्याच्याबद्दल समजायचं, तिथं भगवतीन भगवंत आहे. तू कोण आहेस? मी शुकदेव. झालं बारकशन. किती भजन कर, किती पूजन कर, किती भागवत सांग आणि किती भागवत ऐक. मी म्हणजे शरीर आणि शरीराचा अहंकार घेऊन जे जे काही करतो ते माती मोल, काही उपयोग नाही. संपला परमार्थही संपला, प्रपंचही संपला. एखाद्या वेळेला देहाच्या अभिमानाने प्रपंचाने संसार तरी करता येईल, पण परमार्थात मात्र अहम अजिबात. आणि नेमका थोडस ज्ञान, थोडं भजन पूजन यायला लागलं, थोडं काही करता यायला लागलं, थोडं काही आपण केलं की मी
तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हरिपाठ करता का? तुझे नाही बा, आम्ही नाही करत. मी रोज 75 वर्षापासून करू काय मग मी त्याच्यासाठी? हा? उपकार करतोय, कुणाला सांगतोय, का सांगतोय तू? मी 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 प्रपंचात मी योग्य आहे महाराज, पण परमार्थामध्ये मी, अहम, अहंकार अजिबात कामाचा नाही. आणि ज्ञानी माणसाला तर अभिमान जास्तच सतावतो. असं म्हणतात, नवला अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचे. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे. ज्याला काही येत नाही त्याला अभिमान होतो का? होतो का? ज्याला भजन येत नाही त्याला अभिमान होईल का? आणि ज्याला भजन म्हणता येतं त्याला झाल्याशिवाय राहील का? ज्याला टाळ वाजवता येत नाही त्याला अभिमान, ज्याला टाळ वाजवता येत नाही त्याला अभिमान होईल का? आणि ज्याला टाळ चांगला वाजवता येतो अभिमान झाल्याशिवाय राहील का? नेमकं परमार्थामध्ये अभिमान अजिबात नसला पाहिजे. पण पाहिलं असं मिळतंय की परमार्थ करणाऱ्यामध्ये जेवढा अभिमान पाहायला मिळतो तेवढा तर प्रापंचिकाचंही दिसत नाही. काय उपयोग? संतांच्या दरबारात आऊट होतो आपण, काढून देतात ते आपल्याला. अभिमानी व्यक्ती साधूच्या सहवासामध्ये साधू अजिबात राहू देत. निराभिमान. लक्षात आलं शुकदेवांच्या, जसं पायातली वाहन मंदिरात येण्याच्या अगोदर आपण मंदिराच्या रवळाच्या बाहेर काढतो, हरिकथेला येताना हरिकथेच्या मंडपाच्या बाहेर आपण वाहन काढतो, पायतन काढतो, पादत्राण काढतो. अपवित्र आहे. या जगतामध्ये परमार्थ साधना करणाऱ्यासाठी सगळ्यात अपवित्र वस्तू जर कोणती असेल तर देहाचा अभिमान. सोडून द्या. शुकदेवांच्या लक्षात आलं की मी 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 कमीत कमी ग्रंथ वाचताना, ग्रंथ वाचल्यानंतर संत, आता ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतो, भागवत आपण ऐकतो, भागवत आपण सांगतो, समजावून जाणारा. आपल्याला असं वाटतं मला कळायला लागलं, मग तुला कळायला लागलं तर ज्ञानेश्वरी का वाचतोय हे सांग. तुला जर कळतं तर ज्ञानेश्वरी का वाचतोय हे सांग ना. मग वाचतोय आपण याचा अर्थ आपण विद्यार्थी कसे का, आणि वाचतोय आपण उपासना करत आहोत आपण याचा अर्थ आपण अनुभव सिद्ध महापुरुष अजून झालो नाही. आणि होत नाही तोपर्यंत मला काही कळत असं माणसाने समजू नये. म्हणून तर संतांच्या या ग्रंथाचा उपयोग आपल्याला करायचा असतो. ज्यांना कळतो त्यांची नम्रता पाहावी, त्यांची विनयता पाहावी. ज्ञानेश्वरी एवढी सांगितली ज्ञानोबा यांनी, कमी ज्ञान आहे का? ज्ञानाचे अवतार आहे, ज्ञान सागर आहे, पण तरी सुद्धा तुमचे मी केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेली, हे माझे जीवरले ते पायी. पहा माऊलींची नम्रता. सगळे ज्ञानेश्वरी वर्णन करून सांगितले महाराज. या सृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक युग युगांतर होऊन गेले असतील, पण या चौकडीमध्ये आलेलं या कलियुगामध्ये माऊलींनी अवतार घेऊन गीतेचं सत्यार्थाने भाषांतर केलंय. आणि ते महावैष्णव ज्ञानराज म्हणतात, गुरु महाराज मी तर काहीच नाही केलं, मी काय करू, मला काय बुद्धी आहे, मला
बुद्धी नाही, मी तर मतिमंद आहे. हे तुमचे मी केले, हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, हे माझी पहा. महावैष्णव ज्ञानाचे सागर ते म्हणतात, माझ्या मी काय सांगू भागवत, मी काय सांगू ज्ञानेश्वरी, मी काय सांगू गीता, ही तुमची कृपा गुरु महाराज, की तुमच्या कृपेनं काहीचे अक्षर, त्या अक्षरे कशासाठी मुखावाटी काढले, तुमचा आदेश होता म्हणून. ही माझी शब्द सुमनांजली, अक्षरांच्या सुमनांजली तुमच्या चरणी. बरं वाईट तुम्ही जाणा. किती नंबर साधू संतांचं वाङ्मय पाहू, आम्हाला काही कळत नाही म्हणतात, आम्ही मतिमंद म्हणतात. आणि खरंच ज्याला काही कळत नाही तो म्हणतो मला सगळं समजतं, सगळं कळतं. बापरे, याचाच अर्थ असा आहे, ज्याला कळतं त्यालाच कळतं की मला काही कळत. जे कळतं तिथे भगवंताला कळतंय, भगवतीला कळतंय, सद्गुरूंना कळतंय. म्हणून भगवती कथा असो, कीर्तन असो, साधूंचा दरबार असो, संतांचा श्रीगुरूचा दरबार असो, अहम बाहेर ठेवून द्यावा आणि केवळ जिज्ञासू वृत्ती धारण करून त्यांच्या सन्मुख जायला पाहिजे. गुरु महाराज आम्हाला अनुग्रहित करा, आम्हाला उपदेश दान करा. कोरा होऊन जायला पाहिजे संत साधूकडे, कोर होऊन आपलं ज्ञान, आपल्याला प्राप्त असलेलं आध्यात्मिक व्यावहारिक ज्ञान, पद प्रतिष्ठा बाहेर ठेवून जायला पाहिजे. नाही तर साधू संतांकडे जायचं, त्यांना विचारायचं महाराज तुम्ही शिकलेले आहेत का? ते महाराज म्हणतात नाही मग मी शाळेचं तोंडही नाही पाहिलं. कशासाठी? नाही मी 10वी पास आहे. मग नोकरी कामधंदा करणार नाही ना तिकडे, कशाला साधूकडे गेलाय डोकं खायला जायचं. मी 12वी झालोय, मी ग्रॅज्युएट आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे. अरे पण करतो काय? त्यांना काय करत तुझ्यासाठी करायचं? गेला कशासाठी त्यांच्याकडे? नाही महाराज, त्यांच्याजवळ ती विद्या आहे जी विद्या त्यांच्याशिवाय कोणाजवळ नाही. 30 तास तलत करायची. साधू महापुरुषांकडे जाताना अहम बाहेर ठेवून द्यावा, नम्रता धारण करावी, त्यांच्या सन्मुख जावं. लक्षात आलं मी 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 देहाचा अभिमान. आता मात्र शुकदेवांना परवानगी मिळाली. शुकदेवजी महाराज आतमध्ये आले. शुकदेवजी महाराज स्वतःला महाराज म्हणत होते, म्हणून जनक राजे त्यांना महाराजच म्हणत होते. बसा. बटू आहे, ब्रह्मचारी आहे आणि महान तत्वज्ञान ते पुरुषाचे सुपुत्र आहे, म्हणून आदर होता जनकांमध्ये शुकदेवांबद्दल. शुकदेवांची चरण प्रक्षालन केली, पाद्यपूजा केली. शुकदेवांना बरं वाटायला पहा किती मोठा महाराज. अपरिपक्व दशेमध्ये साधकाचा झालेला सन्मान साधकाला पदच्युत करणारा होऊ शकतो. म्हणून शक्यतोवर भक्ती करणाऱ्याचा अपमानच होत राहिला पाहिजे, सन्मान कधीच होऊ नये त्याचा. म्हणून काही काही मंडळी काही काही साधू सन्मानाला फार घेतात. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन देवयत. त्याला सत्कार, त्याला पूजा आवडत नाही, आणि ज्याला आवडते तिथे आसुरी संपत्ती त्याचा नंबर लागतो. माझा सत्कार केला नाही का, मिळालं तुम्हाला पाहिजे नाही का, मला सण टाकला नाही का, मला हार आणला नाही का, आणला तर झेंडूच्या फुलाचा कांदा का, गुलाबाच्या फुलाचा का नाही आणला. साधकाच्या दृष्टिकोनातून भावचिंतन चालतं. शुकदेवजी महाराजांची पाद्यपूजा केली. शुकदेवजी महाराज बसले, जनक राजे बसले. जनक महाराजांनी विचारलं कसं येणं केलं, कसं येणं केलं.
म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं तुम्हाला भेटायला का, म्हणजे यांना काही इच्छा नव्हती. असं दुसऱ्याने सांगून सांगून कधीच साधू संतांकडे जात जाऊ नाही. स्वतःला ज्या वेळेला इच्छा होईल एखाद्या साधू संतांकडे जावं, जरासं त्यांच्या सानिध्यामध्ये बसावं, काही संशय असतील, काही प्रश्न असतील पारमार्थी, जर त्यांना विचारायची इच्छा झाली तर स्वतः जावं. नाहीतर मी चाललो, तू चालतो का, मी चालले, तू चालते का, कशाला ते कथा वेगळी, कीर्तन वेगळं आणि साधूच्या संघामध्ये ज्यावेळेला आपल्याला जायचं आहे ते वेगळं आहे. म्हणजे वडिलांनी पाठवलं म्हणून ज्यांना अजून रहस्य नाही कळालं, हे ज्यांच्याकडे पाठवलं ते कशासाठी पाठवलं ते लक्षात नाही आलं. पण वडिलांनी जरी पाठवलं, हे आले, स्वतःहून आले असले तर काही हरकत होती का? स्वतःहून आले असले तर काही हरकत होती का? तुम्हाला आम्हाला कोणी साधूकडे जा असं जरी नाही सांगितलं, आपण साधू संतांच्या सहवासामध्ये गेलो तर काही हरकत असते. आपले पारमार्थिक प्रश्न त्या ठिकाणामध्ये सोडवले जाण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणीच नाही म्हणलं भागवत कथेला चला किंवा जा, आपण स्वतःहून आलो तर काही हरकत नाही. नुकसान होईल का? 2 तासात 4 तासामध्ये एखादं वाक्य तर आपल्या उपयोगाचं वक्त्याच्या मुखातून निघेलच ना, बस झालं. तेवढंच आपल्या कामात होईल. काही बिघडत नाही साधूच्या संघात, काही बिघडत नाही कथा कीर्तनाला गेल्यामुळे, काही बिघडत नाही संतांची शरणागती करण्यामुळे. संत म्हणतात, बाबा रे सुखदेवा, तू वडिलांनी सांगितलं म्हणून गेला, स्वतःहून गेला असता तर तुझं जास्त लवकर परमकल्याण झालं असतं. असं म्हणतात संत. कुछ न बिगड़ेगा तुम्हारा, गुरु शरण आने के बाद, कुछ न बिगड़ेगा तुम्हारा, गुरु शरण आने के बाद, कुछ न बिगड़ेगा तुम्हारा,
काय हरकत आहे, नुकसान तर काही नाही. आता कथा आपण ऐकायला येतो, असं जरी वाटलं आपल्याला की फायदा काहीच नाही, तर दुसरी बाजू पहा, नुकसान आहे काही नाही. फायदा जर काही नाही झाला तर नुकसान आहे काही नाही. बरं, फायदा काही होत नाही म्हणून जर आपण कथेला नाही आलो
तर फायदा तर होणारच नाही, पण नुकसान झाल्याशिवाय मग त्याच्यापेक्षा बरं आहे ना ऐकायला. परमार्थ साधना करण्यामध्ये जर असं मानलं जर एखाद्याने की काही फायदा नाही, पण नुकसान तर काहीच नाही. देव आहे असं म्हणण्यामध्ये नुकसान तर काहीच नाहीये. झाला तर काही आहे, कथा ऐकली तर नुकसान तर काही नाही, झालं तर काही होईल, फायदा होईल. सत्संगामध्ये श्री गुरूंच्या शरणागतीला गेल्याने नुकसान काही नाही महाराज. झाला तर फायदा, झाला तर फायदा नाही. संत तर म्हणतात हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद. हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद. आधी जर केलं गेलं तर पुढं मग सगळं लाभ. कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद. असं दिगोऱ्यासारखं राहण्यापेक्षा कुणाचं तरी अंकित होऊन जगलं पाहिजे माणसाने. एखाद्या वेळेला परमार्थ साधना करणाऱ्याला विचारलं कोणाचा आहेस तू? अरे कुणाचा चेहरा आहेस तू? अरे म्हणजे मी तर कोणाचा चेहरा नाही, माझे भरपूर आहे. अरे कुणाचा तरी हो बाबा, अजून आयुष्य शेष आहे, कुणाचा तरी हो. हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाएगी. जब तलक है द्वेष मन में कुछ भी बन सकता नहीं. जनक राजांकडे पाहतात शुकदेवजी महाराज, मी श्रेष्ठ आहे यांच्यापेक्षा. काम नाही म्हणा, विनयता नाही, नम्रता नाही. जब तलक है द्वेष मन में कुछ भी बन सकता नहीं. त्यांच्याबद्दल द्वेष नसावा, असेच आहे तसेच आहे, त्यांना काय कळतं, शिकले नाही, सवरले नाही, मी असा उंचच आहे, भिन्नेच आहे, काळेच आहे, डंगळेच आहे, आंधळेच आहे. जर सद्गुरू आहे ते गुरु साक्षात परब्रह्म. हे तर सार सर्वस्व ज्ञान आहे महाराज. गुरु साक्षात परब्रह्म. आणि ज्याला साक्षात परमात्मा मानून विद्या घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल द्वेष जर असला, कुछ भी बन सकता नहीं. रंग लाएगा ये सावन भेद मिट जाने के बाद. ती भगवती मी, तो परमात्मा मी आणि माझे सद्गुरू आणि मी, शरीर दोन, आम्ही स्वरूपाने एकच आहोत. भेद मिट जाने के बाद. पुढं प्रेम की मंजिल के राही दुख उठाते हैं जरूर. बीज फलता है सदा माटी में मिल जाने के बाद. लक्षात घ्या, भक्तीचं सूत्र असं आहे, परमार्थामध्ये कमवायचं काही नसतं, परमार्थामध्ये मिळवायचं काही नसतं, परमार्थामध्ये मागायचं काही नसतं, परमार्थामध्ये कमवायचं काही नसतं, हस्तगत काही करायचं नसतं.
परमार्थ त्याला म्हणतात, भक्ती त्याला म्हणतात, प्रेम त्याला म्हणतात, जिथं येऊन संपून जायचं असतं. जर असं होऊ शकलं तुमच्या माझ्या जीवनात तर समजून घ्यावं भगवतीचं धाम आमच्यासाठी खुलं आहे. भगवंताचं परमधाम तुमच्या माझ्यासाठी खुलं आहे. माटी में मिल जाने के बाद हर खुशी नंतर आधी संपून तर जा. राखून बसू नका, राखून ठेवू नका, झोपून द्या. मत घबराओ रे जगवालो, इस दर पर शीश झुकाने से घाबरतात. संत म्हणतात काही बिघडणार नाही. आणि याला जर घाबरलं तर संसारात तरी कोणता संसार आपल्यासाठी हारगुळीत म्हणून उभा आहे. तिकडे इथं सगळं जाणार नाही, इकडं सगळं जाणार. सुखी बगिया फिरे फिरेगी, ऋतू बदल जाने के बाद. लक्षात घ्या, भक्तीचा सोहळा, भक्तीचं सुख, भक्तीमध्ये जो आनंद सुख त्याचा सोहळा जो असतो ना तो स्वतः संपून गेल्यानंतर सुरू होतो. म्हणून पहिलं आपलं जीवन परमार्थामध्ये प्रवेश, परमार्थातलं नंतरचं जीवन, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. सुखी बगिया फिर फिरेगी, ऋतू बदल जाने के बाद कुछ न बिगड़ेगा. जे केल्याने काहीच नुकसान नाही, कमीत कमी माणसाने ते तरी करून पाहिलं पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात. कसं येणं केलं शुका, म्हणजे वडिलांनी सांगितलं म्हणून आलो. नसता मी तुमच्यासारख्या कधी यावं. मी असा विद्वान झालेलो आहे की माझ्याकडे अनेकांनी यावं. पण वडिलांनी सांगितलं म्हणून आलं. म्हणजे काही प्रश्न आहे, विचार मनात शुभदेव विचार करतात. काही प्रश्न विचारावा यांना. आता लेकरं बाळे, संसार आहे, प्रपंच एवढा मोठा थाट माट आणि वैभवात राहतात आणि यांना विचारायचं तर काय विचारायचं? ज्ञान विचारायचं का, वैराग्य विचारायचं का, काय विचारायचं काय यांना? का परमार्थ साधना कशी करावी हे विचारायचं काय यांना? यांचा अधिकार तर माझ्यापेक्षाही कमी आहे. मी तरी ब्रह्मचारी आहे. हो 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 हो, मी तरी ब्रह्मचारी आहे. अरे हे तर गृहस्थाश्रम करतात. काय विचारायचं यांना परमार्थाबद्दल? तरी सुद्धा जनकाने म्हणतात शुका, आता पाठवलंच आहे वडिलांनी, तर काही असलं मनात शंका तरी का? जेवढी माझी मती चालते, जेवढं सद्गुरूंचा कृपा प्रसाद मला प्राप्त आहे तेवढं सांगण्याचा, मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करीन. बाकी मानायचं मान अथवा मानू नकोस, तू स्वतः विद्वान आहेस. म्हणजे महाराज, मी वेदाध्ययन सांग अध्ययन पूर्ण केलंय. मला नैष्ठिक ब्रह्मचारी राहायची इच्छा आहे. जीवनभर जीवनातला प्रतिक्षण मला भगवंताची भक्ती करून माझं स्वतःचं कर्मकल्याण करून घ्यायचं आहे. पण वेदव्यासजी महाराज म्हणजे माझ्या पिताश्रींची, वडिलांची इच्छा आहे की मी विवाह करावा. मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी लग्न करणार नाही. का असं मी सांगितलं, त्याचं कारण त्यांनाही सांगितलं आणि तुम्हालाही सांगतो. महाराज, मला लग्न करायला तुम्ही सांगू नका, तेवढं सोडून बोला. म्हणजे पण नुकसान काय आहे विवाह करण्यात, मला हे सांगणं शुका. म्हणजे आता चेले झाले जन
आणि उत्तर मागतात आहे शुकांकडे. तू सांग ना मला शुका, लग्न करण्यामध्ये नुकसान काय वाटतं तुला? तोच सगळा पाहा सांगितला. हे असं झालंय पुन्हा एक वेळेला आपल्या समोर, जसं गीतेच्या सुरुवातीला त्यावेळेला युद्धामध्ये समोरचा पक्ष पाहिला, रथी महारथी पाहिले, अर्जुन भयभीत झाला आणि भयभीत होऊन म्हणतो देवाला, नाही 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 देवा, मी युद्ध करणार नाही. आता देव म्हणतात का नाही करणार बाबा? पार्था, अरे युद्ध का नाही करणार तू? म्हणजे माझे वडील, माझे सासूरवाडीकडचे असे तसे 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 यांना मी मारू का? म्हणजे मारल्याने काय होईल? पाप होईल म्हणजे देवा. जसं देवाला काहीच कळत काय काय शानपण मिळवतो महाराज. मनुष्य साधू समोर बोलतोय आपण, संतांसमोर बोलतोय आपण, ग्रंथासमोर बोलतोय आपण, लक्षातून जाता आपल्या, आपण त्यांना ज्ञान सांगायला जातो. पाहणा एवढा विवेकी अर्जुनाची परिस्थिती सुरुवातीची. तुला माहिती का तो देवा काय होणार आहे? म्हणजे काय होणार आहे? पाप होईल, आम्ही नरकाला जाऊ, तू युद्ध करायचं आम्हाला सांगू नको, याच्यापेक्षा मी भीक मागून उदरनिर्वाह करीन. देवालाही वाटलं काय ते पुरुषार्थ झालं अर्जुन नावाचं, काय काय बोलतो अर्जुन, काय शास्त्र सांगतो. वा वा, किती शास्त्र, किती शास्त्रज्ञ झालेला आहे तो अर्जुन. शुकदेवजी महाराज म्हणतात, जनकजी महाराज तुम्हाला माहित नाही संसाराचा प्रभाव परिणाम काय आहे. ज्याला परमार्थ साधना करायची असते त्याने संसाराची उपाधी आपल्याजवळ करता कामा नाही, घेता कामा नाही. जनकराजे म्हणतात पण मी विवाह केलेला आहे, मला त्यावेळेला कळलं नाही. पण आता तू म्हणतो ती गोष्ट बरोबर आहे. असं काही वाटतं का तुला संसाराचं? शुका, संसार जरी तुला कळला आणि संसार मला जरी नाही कळला तरी संसार मला कळला, संसार शुका तुला नाही कळला. विवाह केल्यानेच मनुष्य संसारिक होतो असा भ्रम करून घेऊ नकोस. संपूर्ण 14 भुवन जेवढे आहेत तेवढे सगळे 14 भुवन नाम संसार आहे. कोणी जर म्हटला की मी संसार करत नाही, ज्याच्या देहाचा अभिमान समूळ नाश पावला, समजून घ्यावं तोच फक्त संन्यासी झाला. मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था, मी सांगतो तुला संन्यस्त कोण आहे, अलिप्त कोण आहे, असंग कोण आहे. मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था, संन्यासी जाण निरंतर. संग्रह कमी किंवा अधिक इतका फरक पडतो. अगदी या प्रसंगात संत श्रेष्ठ गोंदवलेकरजी महाराजांच्या दरबारामध्ये एक सत्शिष्य जाऊन पोहोचले. एकादशीचा दिवस होता. महाराजांनी आता जे महाराज आले होते ना ते कीर्तनकार होते. त्यांना लक्षातच आलं नाही की गोंदवलेकरजी महाराज ही काय विभूती आहे. साक्षात परब्रह्म नामतय नर्तनू घेऊन नरोत्तम आहे. नाही लक्षात आलं. यांचा प्रसाद पुढं बसणं खाणं पाणी असं दिसतंय. म्हणजे महाराज एकादशी आहे म्हणजे हो
गोंदवलेकरजी म्हणतात हो एकादशी आहे. आयुष्यामध्ये एकादशीच्या दिवशी उसळीशिवाय, भगरीशिवाय, बटाट्याशिवाय, सफरचंदाशिवाय मी अजिबात काहीच खाल्लं नाही. चांगलं आहे. उपवासाच्या दिवशी असंच खूप खायला पाहिजे. म्हणजे मी कीर्तनकार आहे, चांगली गोष्ट आहे. एकादशीचा माझ्या रामासमोर कीर्तन करतात का तुम्ही? म्हणजे हो, कीर्तन सुरू झालं. गोंदवलेकरजी महाराज कीर्तन ऐकायला बसले. कीर्तन चालू झालं. कीर्तन चालू असताना वैराग्याची चर्चा चालू झाली. कीर्तनामध्ये विषय चालू झाला वैराग्य. असे साधू झाले, असे संत झाले, असे झाले, लोकांना सांगतात, असं करतात, पहा किती जमवलं, पहा केवढा आश्रम केला, पहा केवढं असं केलं, पहा किती संपत्ती, पहा किती धान्य, पहा कसं. महाराज ऐकत होते. सांग बाबा. कीर्तन झालं. महाराजांनी त्यांचं मनगट पकडलं. मारायसाठी नाही, सांगितलं बाबा रे, काही काही याच्यात दिसतात ते असतात, काही फक्त दिसतात ते त्याच्यात नसतात. तू बोललास असं की आता साधू तसा राहिला नाही. तू एवढी कीर्तन सेवा चांगली केली, आता तू मी चल म्हणले तीर्थयात्रेला जाऊ. मग तो काय म्हणतो, नाही महाराज, लेकर बाळ घरी वाट पाहतील. म्हणजे जाईल, बोलू नकोस. रेणुका माता बोलू नकोस. जनकराजे आणि शुकदेवजी महाराज दोघांचा संवाद चाललेला आहे. जनकराजे म्हणतात, शुका, संसारामध्ये राहणं दोष नाही, संसाराला चित्तामध्ये घेणं हा दोष आहे. यालाच म्हणतात संसारी असावे असोनी. तसे तर संसारातच आपण. शरीरा आईसे जाड, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे फार गोडा बघलाय. त्याचं शेवटचं चरण, शरीरा आईसे जाड, तोपर्यंत सारे सांसारिकच असतात, जोपर्यंत देहाचा देहभाव असतो. देहभाव गेला, तुका म्हणे देव झाला. तो काही जात नाही, आपण काही देव होत नाही. भजन करत राहतो. जनकराजे म्हणतात, शुका, धर्मपत्नी, पतिराज, लेकर बाळ याची आपल्याला काही बाधा होत नाही. बाधा त्यांच्यामुळे आपल्याला होत नाही, आपण त्यांना माझं म्हणतो याची खरी बाधा आहे. म्हणून भक्तिसूत्रामध्ये अहंता आणि ममता या दोन गोष्टी मायेचा प्रभाव म्हणून वर्णन केला. माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे घरी, हे तो संपत्तीचे वारे, साचो कामी लाईल, धनदारा यांना फक्त माझं म्हणणं सोडावं आणि कुणाचे म्हणावं, देवाचे म्हणावं. हे सगळे माझं काही नाही. इथं जे आहे ते भगवतीचं आहे, जे आहे ते भगवंताचं आहे. मग संसार काही ताप देत नाही. जो करतोय आपण, करावा लागतोय आपल्याला. भूक आपण लावून घेतो का लागते? भूक लागते का लावून घेतो आपण? भूक लागायची बळी खातं कोणी? झोप लागते का झोप लावून घेतो का लागते? आता एखादी गोळी खात असेल कोणी, झोप लागते. पापणी हलवतो का हलते? याचा अर्थ असा आहे, आपण या गोष्टीसाठी काही करत नाही. या गोष्टी स्वाभाविक असतात. प्रपंच, संसार, देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तहान लागणारच आहे. तहान लागली की पाणी प्यावं लागणार आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराचा प्रपंच आहे. भूक लागणार आहे. काही का होईना, कळना अथवा कोंडा,
पुरणाची असो, साधी असो, ज्वारीची असो, बाजरीची असो, 2 घास खावी लागणार. कोणी म्हणेल मी भाकरी नाही खात, मग काय खातो? काही काही म्हणतात मी ज्वारी खात नाही, गहू खात नाही, तांदूळ खात नाही. खात जिवंत कसं काय तू सांग ना? म्हणजे मी दूध पितो. दूध पितो. कोणी म्हणतं दूधही नाही घेत मी, दूध. वायू आहार का पहिला करावाच लागतो ना. देह आहे तोपर्यंत देहाचा प्रपंच आहे, देहाचा प्रपंच आहे तोपर्यंत संसार आहे. पण तो सुखासाठी करत जाऊ नये, आनंदासाठी करत जाऊ नये. तर संसाराला कधीही साध्य मानू नये. संसार साधन आहे, साधन. या प्रपंचाचा, या साधनाचा, या देहाचा उपयोग, आपल्याला प्राप्त असलेल्या सर्वेंद्रियाचा उपयोग, आपल्याला प्राप्त असलेल्या पतीचा, धर्मपत्नीचा, लेकरा बाळांचा, बुद्धीचा, मनाचा, सर्व वस्तू व्यक्तींचा उपयोग हरिभजनासाठी केला पाहिजे. बस. म्हणून संसाराला कधी, प्रपंचाला कधी, संसाराला कधी साध्य मानता कामा नये. हे साधन आहे. किरायचा घोडा म्हणजे संसार. याच्याकडून पट 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 आपल्या ध्येयाला जाऊन पोहोचायचं, याचं काम संपलं. संसाराचं काम संपलं. म्हणून आसक्ती रहित, ममता रहित प्रपंच करावा, राहावं संसारात. आणि राहत असताना माऊलींचा उपदेशाचा विचार केला आपण. असोनी संसारी संसार. डोंगरेजी महाराज कथा करताना सांगायचे, घर में रहना पाप नहीं, दिल में घर बनाना पाप है. असोनी संसारी जमे बेकुक. संसार करायचा असला तरी करावा लागणार, नसेल करायचा तरी करावा लागणार. ब्रह्मचारी जरी झाला तरी काय प्रपंच सुटला का? ब्रह्मचार्याला भूक लागत नाही का? ताण लागत नाही का? फक्त एवढाच फरक पडत, आपल्या घरात, आपल्या घरावर 1000 लिटरची भरलेली असेल पाण्याची टाकी, घरात काहीतरी पाणी भरले असेल 2-4 हांडे, आपल्याला जास्त लागतं, संन्यासाला कमी लागतं. पण लागतं का नाही? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अन्न पाणी सिद्ध जरी झाला
तरी शरीर निर्वाह त्याला स्वतः करावा लागत असतो. कधी कधी एका प्रपंचातून सुटतो, दुसऱ्या प्रपंचात जाऊ नका. म्हणून आहे त्या ठिकाणावरती राहावं. आणि जे जे काही प्राप्त आहे ते प्रभूच्या आई भगवतीच्या सेवेला लावावं. बस. हे माझं नाही आई, हे सारं तुझंच आहे. आपल्याला जोपर्यंत हे माझं वाटतं ना तोपर्यंत आपल्यालाच वाटतं मी देवाला एवढं दिलं. कशाचं माझं होतं म्हणून मी दिलं ना. आणि भगवती भगवंताचंच आहे असं जो मानतोय त्याला विचार तू काय दिलं, तो माझ्याजवळ काय यायला. म्हणजे पण तुम्ही आता दिलं ना काहीतरी, ते म्हणतात तिचंच तिला दिलंय, माझ्याजवळ देण्यासाठी काही नाही. याला म्हणतात अहंता शून्य होऊन जाणे, अलिप्त होऊन जाणे, असंग होऊन जाणे. सुखदेवजी महाराजांना राजे जनकोपदेश करतात आहे गृहस्थाश्रम विधीपूर्वक जर केला तर गृहस्थाश्रम धन्य करणारा होऊ शकतो. अजून एखादा दुसरा जो बाळकावा राहिला तो उद्या सकाळच्या सेवेमध्ये आपण आरंभाला चिंतन सुरू करू.